किती पाऊस होऊन द्या, मुसळधार पाऊस आला मुसळधार, तर थेंबसुद्धा येणार नाही, गॅरंटी. थेंबसुद्धा येणार नाही खाली. माझ्या डोक्यावरती पडल्यानंतर आज बरोबर खाली येणार गळून. पाहू शकतो, वर थांबत नाही, डोक्यावर खाली येतो लगेच. हे भाजी खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो आपण आता ब्लॉगमध्ये करणार आहोत सुरुवात. आजचा ब्लॉग एकदम आहे झकास, पाहायला नका विसरू. मात्र सबस्क्राईब करायला सुद्धा नका विसरू. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि पडापड दनादन जय दनादन त्या पिक्चरसारखा ना, अशोक सराफ लक्ष्मण बेर्डे हे पिक्चरमध्ये जय दनादन म्हणलं का फाईट खेळायचे डुशुम डुशुम, तसं दनादन चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि ब्लॉग पाहायला विसरू नका. ब्लॉग पूर्ण पहा मित्रांनो. चला करूया आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात. हर हर महादेव. पाहू शकतो मित्रांनो तुम्ही आता पोहे तयार झालेले आहेत आणि आता नाश्ता करायचा पोह्याचा. जास्त पोहे नाही जमत, खायचे जास्त जरा थोडेसे. शेंगदाणे अजून बाजून घ्यायचे ना. हां, अजून बाजूचे शेंगदाणे. तर मित्रांनो, आपण आलो येत आता आपल्या इकडे शेतामध्ये आमच्याकडे एक डोंगर आहे छोटासा, आम्ही थापा म्हणतो त्याला. तर ह्या थापावरती अनेक प्रकारची झाडं येतं आणि अनेक प्रकारच्या वेली आहे. आता तुम्हाला मी दाखवणार आहे. ते गुंजाची वेली, त्याला गुंजा आलेल्या आहे आता. परत ती कारी, त्या पिवळ्या झाल्यानंतर खातात. तुम्हाला मी ते सुद्धा दाखवणार आहे. सध्या त्या हिरव्या आता कच्च्या आता. आणि अजून ते फांदीची भाजी तुम्ही खाल्लेली एक मित्रांनो, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मी दाखवतो आहे तुम्हाला फांदीची भाजी. आणि गुंजाचा वेल, जे गुंजा असतात लाल आणि काळ्या गुंजा असतात, त्या गुंजाचा वेल मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याला गुंजा आलेला सुद्धा मी दाखवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो चला. तर पाहू शकताय मित्रांनो तुम्ही, ही जी आहे हे झाड आहे टाकळाचं झाड आहे. याला शेळ्या खूप खात असतात ह्या पानाला तोडून. अशा झाडपाला आहे हो, शेळ्यांसाठी खूप चांगला आणि खूप खातात शेळ्या. तर तुम्हाला दाखवतो मी आता फांदीची भाजी. हे पहा, ही फांदीची भाजी. हे तुम्हाला दिसते ना, हे पानं, हे हातामध्ये धरलेले पानं, हे बघ, ही फांदीची भाजी. ही ह्या जी भाजीचं आहे खूप आयुर्वेदामध्ये याचा जिक्र केलेला आहे फांदीच्या भाजीचा. एक वनस्पतीच आहे ही. ही भाजी खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात. आणि ह्या फांदीच्या भाजीचे कोणी माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणत असतील मला माहीत नाही, पण फांदीच्या भाजीचे मुटके अतिशय खूप सुंदर लागतात. ह्या भाजीचे भजेसुद्धा काही करतात, धपाटेसुद्धा करतात. आणि ही जी भाजी ही आयुर्वेदिक एक प्रकारचं औषधच आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कच्चे पानं तोडून खाल्ले आहेत आता तुम्हाला सांगता. आणि हे जे आहे हे बारीक बारीक तुम्हाला पानं दिसतात चिंचाच्या पानासारखे, हे गुंजीचा वेल आहे. याला पाला आहे ना, पाला
आपण जे नागिनीचे पानं खात असतो, जेवण केल्यानंतर खातो किंवा आपण बाहेर गेल्यानंतर कुठं टपरीमध्ये कुठं भेटतात ते पानं, आपण साधे पानं खातोत ना, तर त्यामध्ये हा पाला टाकून खाल्लं ना अतिशय खूप सुंदर पान लागतो. अतिशय भारी चव येते, अशी एकदम भारी चव येते. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल कुठं हा गुंजीचा वेल, तर पानं हे खाऊन बघा तुम्ही. चव अशी एकदम वेगळी चव लागते. आपण बडीशोप खातो, बडीशोप किंवा निलगिरीचं थोडं वास येतो ना, किंवा बडीशेप खातो आपण, तसाच प्रकार डिटेल हा पानाचा लागतो. चव तशीच असते. हे पहा. तर मित्रांनो, तुम्हाला मी ही फांदीची भाजी खाऊन दाखवणार आहे. अतिशय खूप सुंदर भाजी लागते फांदीची. याच्यापासून काही साईड इफेक्ट होत नाही आहे. एक आयुर्वेदिक औषधच आहे, एक वनस्पती म्हणायचं. कारण ही जी फांदीची भाजी आहे, ही फांदीच्या भाजीपासून धपाटे बनवले जातात, मुटके बनवले जातात. मुटके तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहीत नाही, पण एक खाण्याचा प्रकार येतो मुटके म्हणून. त्यामध्ये मिक्स करून ते ज्वारीच्या पिठामध्ये काहीतरी तसं हे करून बनवतात. ते अतिशय खूप सुंदर लागतात. हा फांदीच्या भाजीपासून बनवतात. याच्यापासून भजेसुद्धा बनवले जातात. ह्या भाजीपासून साईड इफेक्ट कोणताच होत नाही आहे. ही भाजी मी जवळपास लहान असल्यापासून मी खातो भाजी. हिच्यापासून साईड इफेक्ट होत नाही आहे काहीच. तुमच्या देखत मी भाजी खाऊन दाखवली आहे तुम्हाला. अजिबात साईड इफेक्ट होत नाही. खूप सुंदर भाजी आणि ही भाजी खाल्लीच पाहिजे. आयुर्वेदिक आहे, एक प्रकारची वनस्पती आहे. तर मित्रांनो, असं आमच्या इकडे ह्याच्यामध्ये हे अनेक हे टाकळं आहेत, झाडं आहे, टाकाचं झाड. याला शेळ्या खूप खातात ह्या झाडाला, पानं याचे. तर याच्यावरती पूर्ण हे वेल पसरलेला आहे गुंजाचा, आणि ह्या फांदीच्या भाजीचा वेल पूर्ण पसरलेला आहे. आणि खायला तरी खूप सुंदर आहे. मी खातोय, मला अजूनसुद्धा खाऊ वाटते. चवसुद्धा खूप चांगली आहे. याच्यापासून अजून सांगतो, याच्यापासून साईड इफेक्ट कोणताही होत नाही आहे. तर पाहू शकताय अशा प्रकारे हा वेल आहे पूर्ण. खाल्ल्याने काही होत नाही. आणि याच्यावरती एक गुंजाचा सुद्धा वेल आहे. पाहू शकता तुम्ही, गुंजाचा वेल आहे. तुम्हाला त्याला अजून गुंजा आलेला नाही आहेत, पण दुसऱ्या मी या झाडावर आलेल्या आहेत गुंजा, मी दाखवणार आहे तुम्हाला. हा वेल आहे मित्रांनो. हे सुद्धा आयुर्वेदिक वनस्पती आहे एक प्रकार. म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती आहेत, त्याच्यापासून अनेक प्रकारचे औषध होतात. मला माहीत नाही आहे, पण होतात औषधं. माहीत म्हणजे मी वाचलेलं आहे पुस्तकामध्ये. आणि इकडे आमच्या इकडे आल्यानंतर अनेक प्रकार बाहेरचे लोक येतात आणि गोणे हे वेल भरून नेतात. मग काय बनवतात मला माहीत नाही आहे, पण काहीतरी याचा चांगलंच होत असेल, काहीतरी औषध एखादं, तेव्हा ते घेऊन जातात. आणि एक सांगायचं म्हटलं तर, हे जो पाला आहे, हा पाला आपण जे नागिनीचे पानं खातो त्यावरती टाकून आहे ना, चव अतिशय खूप सुंदर चव राहते त्या नागिनीच्या पाला टाकल्यानंतर. पण याला काय करावं लागतं, याला वाळावं लागतं ह्या पानाला. हे जी पानं तोडून नेल्यानंतर हे पानं वाळून घ्यावं लागतात. आणि नंतर ते पानं आपण नागिनीचं जेवण केल्यानंतर किंवा बाहेर कुठे गेल्यानंतर आपण नागिनीचं पान खातो. ते साधं पान, कुणी अनेक प्रकारचे पानं खातात, ते मला माहीत नाही आहे, कारण मी खात नाही ते. मी साधं पान खात असतो, ते गोड पान लागतं ते. तर याची चवसुद्धा बडीशोप खातो आपण, तशी याची चव आहे. तुम्ही खाऊ शकता, काय होत नाही याच्यापासून. सुद्धा साईड इफेक्ट काय होत नाही. बडीशोप खातो ना, तसं याची चव आहे पूर्ण. तर त्या पानामध्ये टाकून खाल्लं नाही, अतिशय खूप सुंदर चव लागते त्याची. म्हणजे पूर्ण पान आपण खाल्ल्यासारखं आपल्याला असं भारी वाटतं की नाही, लय भारी वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला मी गुंजा आल्याला दाखवणार आहे. लाल काळी ती गुंजा असते, तुम्हाला दाखवणार आहे मी. ह्यात वेलीला गुंजा आलेले अनेक आहेत, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, अजून तुम्ही पाहू शकता, पुन्हा एक झाड दाखवतोय तुम्हाला मी. हे पाहू शकता, याला अशा बारीक बारीक बिया आल्यासारखं आहे. याचा कलर निळसर कलर आहे. हा निसर्गाचीच एक कृपा म्हणायला पाहिजे. अनेक प्रकारचे
फळं हे पाहू शकताय, ज्याला खात नाही आहेत पण आहे, तुम्हाला मी दाखवतोय ते. हे पाहू शकता, याला काय म्हणतात मला सांगता येत नाही, पण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगायला काय म्हणतात. आणि हे पाहू शकताय, हे सुद्धा फूल अतिशय खूप सुंदर आहे. हळदी कुंकासारखा ते फूल आहे, अतिशय खूप सुंदर आहे. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही, याला कारं म्हणतात. हे कारं पिकल्यानंतर अतिशय खूप सुंदर गोड लागतात. काही होत नाही आणि खाल्ल्याने सुद्धा. मी खात असतो, लहानपणापासून खातो मी, कारण इकडं आमच्या शेतामध्ये असल्यामुळे मी लहान होतो तेव्हापासून ज्याला खातो मी. पण कच्चे चांगले लागत नाही आहेत, तुरट लागतात. पिकल्यानंतर गोड लागतात. पाहू शकताय तुम्ही. आता सध्या हे हिरवे आहेत, पण पिकायला अजून 15 दिवस लागतील, जवळपास 15-20 दिवस. पिकल्यानंतर तुम्हाला मी पुन्हा याचा व्हिडिओ काढून दाखवणार आहे. पाहू शकता, याला कारं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, काय म्हणतात तुमच्याकडे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट करून. पाहू शकता, अतिशय खूप सुंदर लागतात पिकल्यानंतर. पहा मित्रांनो, पूर्ण वेल हा गुंजाने झाड पूर्ण भरलेलं आहे गुंजाच्या वेलाने. याच्या गुंजा गळून गेल्यात खाली पैड्यात. दुसरा गुंजाचा बार आल्यानंतर तुम्हाला मी दाखवल ते व्हिडिओ काढून. पाहू शकता मित्रांनो. आणि हे सुद्धा एक पाहू शकता, हे सुद्धा एक याला आमच्याकडे खरमाटे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, कमेंट्स करून मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. हे सुद्धा पिकल्यानंतर गोड लागतात. कच्चे नाही खाता येत, पण पिकल्यानंतर गोड लागतात. हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आपण हे वरचं टरफल काढून आतमध्ये अशा 4 बिया असतात आणि त्याच्यावरती ते असं कलर असतो लाल. तो खाल्ल्यानंतर गोड लागतो. त्याच्यापासून साईड इफेक्ट्स काहीही होत नाही आहे. तर हे काय जे शिंगाडे आहेत मला माहीत नाही, ते तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा कशाचा वेल आहे हा. हे आजच पाहिलं मी, शिंगाडे हे काय जे शिंगासारखं आहे. मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला काय म्हणतात ते. पाहू शकता आमच्या इकडे हा छोटासा डोंगर आहे, त्याला थापा असं म्हणतात. थापा अंड्याची भाजी पूर्ण जो झाड त्या भाजीने असा आमच्या इकडचा हा निसर्ग आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला ते पाणी दिसतंय, हे पारगावचा डॅम आहे. तुम्हाला थोडं थोडं पाणी दिसतंय. पाणी कमी झालंय त्या डॅमचं. मित्रांनो, ह्या झाडाला एक मी लाल फळ पाहिलंय. याचं नाव मला नाही सांगता येणार, पण लाल फळ आहे. दिसायला खूप सुंदर फळ आहे, पण मात्र त्याला खात नाही आहेत. अजून काही खाल्लं नाही आणि याला खात नाही असं मी बी ऐकून आहे. ह्या फळाला काय म्हणतात मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. याला पाखराईने खाल्लं आहे. हे पाहू शकता आतून जे पक्षी आहेत त्या पक्ष्याने टोकरून खाल्लं. याला पिकलेला फळ आहे. याला काय म्हणतात मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, मलाही माहीत नाही याचं नाव काय. तर दिसायला खूप सुंदर फळ आहे, पण एक गोष्ट म्हणजे त्याला खात नाही आहेत. पाहू शकताय 2 फळ आहेत, एक छोटंसं आहे पलीकडं खालीकडे. मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला लागतं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय हे किती गर्द झाड आहे, पण हे झाड
त्याच्यावरती वेली आणि वेलीने तेवढं गुंफून घेतलेलं झाड आहे. हे टाकळाचं झाड आहे. पाहू शकता तुम्ही किती गर्द झालंय. जसं काय आपण जे कोठा करतो गाया गुरांसाठी, सपार म्हणतो त्याला, जसं आपण वरून गुंफून घेतो एकदम तसा प्रकारे. किती पाऊस येऊन द्या, अजिबात खाली पाऊस लागणार नाही, एक सुद्धा थेंब खाली येणार नाही. एवढं गर्द पाहू शकताय तुम्ही. खालून पूर्ण जाळीने पहा किती पाऊस येऊन द्या. एक प्रकारचं हे घरच झालंय म्हणायचं, गुंफा केल्यावाने. मित्रांनो याच्या खाली हे पहा किती भारी आहे. सेल्फी किती भारी आहे पहा मित्रांनो. पूर्ण वरून गुंफून घेतलेलं आहे. किती पाऊस येऊन द्या, मुसळधार पाऊस आला मुसळधार, तर थेंब सुद्धा येणार नाही, गॅरंटी. थेंब सुद्धा येणार नाही खाली. तुमच्या डोक्यावरती थेंब सुद्धा पडणार नाही. पण माझ्या डोक्यावरती पडल्यानंतर आता बरोबर खाली येणार गळून. पाहू शकता वर थांबत नाही, डोक्यावरती खाली येतो लगेच. हे पहा गुंफा केल्यासारखा आहे, गुंफा. कधी तुम्ही गुंफामध्ये जाऊन बसलात का पहा तुम्ही, तसंच प्रकारे. अतिशय खूप भारी, लय भारी वाटतंय. पूर्ण जाळीने वरून वेललेलं आहे त्याला. एक फोटो सेल्फी घेतो, भारी वाटतंय की नाही. पाहू शकता मित्रांनो, पूर्ण वेलीने झाकलेलं आहे. पण ह्या वेलीला काय म्हणतात तर मला याचं नाव माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. हे पहा गुंजाचा सुद्धा वेल आहे त्याच्यामध्ये. पूर्ण ते झाड झाकून घेतलंय पूर्ण. येऊन द्या ना किती मुसळधार पाऊस येऊन द्या, थेंब सुद्धा येणार नाही खाली. त्यासाठी मी छत्री आणत नाही रानात आल्यानंतर पावसाळ्यात. त्या झाडाखाली येऊन बसत असतो, थेंब सुद्धा लागत नाही. पहा अतिशय खूप सुंदर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, दनादन सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कमी येतं, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. तोपर्यंत हर हर महादेव, बाय बाय. चला भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. जय जलेंद्रनाथ. बाय.